नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी। या पेन्शन योजनेची रक्कम वाढली, आता मिळणार इतकी पेन्शन। मित्रांनो, कोणतीही पेन्शन योजना ज्याची रक्कम वाढलेली आहे आणि किती पेन्शन मिळणार आहे याबद्दल नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, विधवा पेन्शन योजनेच्या माध्यमातून विधवा महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत करण्यासाठी पेन्शन दिली जाते, जेणेकरून ते त्यांच्या दैनंदिन जीवनातील अपेक्षा पूर्ण करू शकतील आणि शारीरिक, सामाजिक आणि मानसिक सुरक्षितता देखील त्यांना मिळू शकतील। मित्रांनो, आपण आता बघूया की विधवा निवृत्ती वेतन किती उपलब्ध आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये दरमहा 600 रुपये अवेलेबल आहे आणि बिहारमध्ये दरमहा 400 ते 800 रुपये आहे। यूपीमध्ये दरमहा 500 ते 1000 रुपये आहे। मध्य प्रदेशात दरमहा 600 ते 1200 रुपये आहे। राजस्थानमध्ये 750 ते 1500 रुपये प्रति महिना आहे। तर मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की ही जी योजना आहे ज्यामध्ये रक्कम वाढलेली आहे ती आहे विधवा पेन्शन योजना। तर आपण बघूया मित्रांनो की विधवा पेन्शन योजनेसाठी पात्रता काय असतात। मित्रांनो, या योजनेचा लाभ विधवा महिलांनाच मिळणार आहे। विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी या महिलांना त्यांचा उत्पन्न दाखला, आधार कार्ड, विधवा प्रमाणपत्र, बँक खाते इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत। विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे। सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या ऑनलाईन पोर्टल किंवा सरकारी कार्यालय किंवा पंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल। अर्ज करताना तुम्हाला मागितलेली आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील। प्रत्येक विधवा महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया भारत सरकारने लागू केली आहे। मित्रांनो, आपण आता बघूया की या योजनेचे हेतू काय आहे आणि फायदे काय आहेत। मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश विधवा महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे आहे, जेणेकरून ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतील। मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की विधवा पेन्शन योजनेचा लाभ फक्त विधवा महिलांनाच मिळतो। त्याचा फायदा म्हणून त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दरमहा काही रक्कम दिली जाते। विधवा पेन्शन योजनेच्या माध्यमातून महिला आरोग्यासोबतच जीवनशैलीकडेही लक्ष देऊ शकतात। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।